अतिशय मस्त आणि टेस्टी असा उपमा इथे मी तयार करून घेतलेला आहे। नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। ज्योतिष रेसिपीमध्ये आज आपण खमंग आणि टेस्टी असा उपमा तयार करूयात। चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। उपमा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी काही साहित्य घेतलेलं आहे। यामध्ये एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं डाळवं घेतलेलं आहे, थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, थोडीशी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। इथे मी 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर तूप घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला मध्यम गॅसवर कढई तापून घ्यायची। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं। इथे मी 3 चमचे तूप घातलेलं आहे। गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची। तुपामध्ये रवा घालायचा, रवा सतत परतत राहायचा, रवा करपणार नाही याची काळजी घ्यायची। इथे आपल्याला रवा सतत परतत राहायचा आहे। रवा असा मस्त गुलाबी कलरवर भाजून घ्यायचा आहे। रवा अजिबात करपू द्यायचा नाही, त्यासाठी रव्याला सतत परतत राहायचं आहे। इथे रवा हळूहळू गुलाबी कलरवर येत आहे। रव्याचा हळूहळू गुलाबी कलर होत आहे। तर या ठिकाणी रवा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे। पहा, रव्याला छान असा गुलाबी कलर आलेला आहे। अशा प्रकारे रवा भाजून घ्यायचा। तर पहा, इथे मी अशा प्रकारे रवा भाजून घेतलेला आहे। आता रवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। या पातेल्यामध्ये रव्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी गरम आणि कडक असं तापवून घ्यायचं आहे। तर इथे मी पातेल्यामध्ये 2 वाटी पाणी कडक तापवून घेतलेलं आहे। मध्यम गॅसवर कढईमध्ये तेल घालायचं आहे। इथे मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल तापल्याच्या नंतर जिरे घालायचे आहेत। जिरे घातल्याच्या नंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे, त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत, डाळवं घालायचं आहे। सर्व साहित्य चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। इथे आपल्याला कांद्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांद्याला गुलाबी कलर येत नाही तोपर्यंत सर्व साहित्य चांगल्या प्रकारे उलटण्याने परतून घ्यायचं आहे। कांदा अर्धा भाजत आला, कांदा अर्धा तळत आला की यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। सर्व साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे कांद्याला हळूहळू गुलाबी कलर येत आहे। कांदा छान प्रकारे भाजून निघालेला आहे, तळून निघालेला आहे। आता यामध्ये भाजलेला रवा घालायचा, हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची। सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कडक तापवलेलं पाणी थोडं थोडं घालायचं आहे। एकदाच घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि परतत जायचं। एकदा पण घालू शकता, परंतु मिक्स करून घ्यायला थोडीशी अडचण येईल, त्यामुळे आपल्याला हे पाणी थोडं थोडं घालत जायचं आहे। तर इथे मी गरम पाणी थोडं थोडं घालत सर्व रवा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे। सर्व पाणी पहा रव्यामध्ये चांगल्या प्रकारे अब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। सर्व पाणी रव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी खमंग आणि टेस्टी असा उपमा आपण तयार करून घेतलेला आहे। इथे छान असा उपमा तयार करून घेतलेला आहे। उपमा एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर इथे मी उपमा एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। तर पहा, खमंग आणि मस्त असा उपमा इथे मी तयार करून घेतलेला आहे। तुम्ही पण अशा प्रकारे उपमा ही रेसिपी नक्की तयार करून बघा। उपमा नक्की तयार करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद।